रोटी, कपडा और मकान या 3 गोष्टी आपण आयुष्यात सर्वात महत्त्वाच्या मानतो. आपल्या मुलांसाठी चांगली शाळा, चांगले संस्कार, चांगली संगत, उत्तम कपडे आणि खेळणी या सगळ्या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितकंच योग्य पोषण आणि संतुलित आहारसुद्धा महत्त्वाचा आहे. जर मुलांचं शरीर आणि मन निरोगी नसेल, तर आपण त्यांच्यासाठी आखलेली कोणतीही उद्दिष्ट, टप्पे किंवा करिअरची स्वप्न ते मूल कसं बरं पूर्ण करणार? पालक म्हणून आपल्या मुलांना योग्य आहार मिळतोय का, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आजचं अन्न उद्याचं आरोग्य ठरवतं. जर मुलांना लहान वयातच डायबिटीज, हायपरटेन्शन, PCOD, हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉईड प्रॉब्लेमसारखे आजार टाळायचे असतील, तर योग्य पोषणाकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे का, तुमचं मूल खरंच योग्य पोषण आणि संतुलित आहार घेतंय की नाही? तर मग संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओज आपल्या मराठी भाषेत आहेत. लहान मूल, त्यानंतर ते थोडं मोठं होतं. या वयातल्या मुलांना कशा प्रकारच्या न्यूट्रिशनची गरज असते ते आता आपण बघू. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांचं पोषण, आरोग्य हे आईपासून सुरू होतं. आपल्या आया आणि आज्यांचं राहणीमान हे खूप वेगळ्या पद्धतीचं होतं. जीवनशैली थोडी शांत होती. पूर्वीच्या काळात गर्भावस्थेतलं आयुष्य तुलनेनं सोपं होतं. त्यांच्या वेळी इतकं जंक, इतकं झोमॅटो, स्विगी, इतकं अल्कोहोल एक्सपोजर नव्हतं, जे आता आपल्याकडे आहे, राईट? त्यामुळे मी नेहमी सांगते की बाळाचं प्लॅनिंग करणाऱ्या कपल्सने गर्भधारणेपूर्वीच्या काळापासूनच ओव्हरीजमधून उत्तम अंड तयार करण्यासाठी, वजन योग्य मर्यादेत असावं यासाठी, गर्भाशय निरोगी राहण्यासाठी शरीराला तयार करणं आवश्यक असतं. म्हणून चांगल्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घेऊन त्या स्त्रीला हेल्दी प्रेग्नन्सीसाठी तयार केलं पाहिजे. कारण आजकाल एकतर प्रेग्नन्सीज लेट होतात, करिअर आहे, प्लॅनिंग नाही आहे, मला माझं फ्रीडम हवं आहे, यामध्ये बराच वेळ निघून जातो आणि तोपर्यंत फर्टिलिटी रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणूनच पहिल्यापासून न्यूट्रिशनकडे लक्ष हे दिलंच पाहिजे. कारण प्रत्येक ट्रायमिस्टरमध्ये बेबीसोबत काही ना काही घडतंय. बाळामध्ये अनेक महत्त्वाचे बदल होत असतात. बाळाची वाढ सुरू होते, मेंदू, वेगवेगळे अवयव विकसित होऊ लागतात, हाईट, बॉडी फॅट, ब्रेन अँड ऑर्गन डेव्हलपमेंट सगळ्याच गोष्टी आकार घेत आहेत. म्हणून माझ्या मते सुरुवात ही तिथूनच केली पाहिजे. पहिले 6 महिने सुद्धा बेबी फक्त ब्रेस्ट फीडिंगवर असतं. ते बाळ संपूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे, कारण आपण त्याला फक्त स्तनपान करवतोय आणि हाच त्याचा मुख्य आहार आहे. त्यामुळे त्या काळात आईने काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. माझी एंट्री त्या बाळाच्या आयुष्यात ॲज अ न्यूट्रिशन गाईड तेव्हा होते जेव्हा बाळ लिक्विड घ्यायला सुरुवात करतं, विच आर नॉट द ब्रेस्ट मिल्क. आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर पातळ अन्न. आता ते 3ऱ्या महिन्यापासून होऊ शकतं किंवा अगदी जन्मतः सुद्धा, कारण ब्रेस्ट फीड होत नाहीये, किंवा ते होऊ शकतं 6व्या महिन्यापासून सुद्धा. मी यावर एकच गोष्ट सांगू इच्छिते की आईचं दूध हा एक संपूर्ण आहार आहे. फक्त एकच न्यूट्रिएंट त्यामध्ये नसतं, ते आहे आयर्न, लोह. बाळ जन्माला येतानाच त्याच्या वाढीसाठी 6 महिने पुरेल इतकं आयर्न शरीरात घेऊनच जन्माला येतं. त्यानंतर तुम्हाला ते सप्लिमेंट करायला लागतं. मी जे काही अन्नपदार्थ आत्ता सांगणार आहे त्यापासून सुरुवात करताना थोडं क्लिअर खाणं द्यायचं. क्लिअर भाताचं पाणी, डाळीचं पाणी, मी रागीची कांजी पण द्यायची.
कारण त्यामधून बाळाला कॅल्शियम मिळतं. डोंट रन टू सेरेलेक, डोंट रन टू फीड्स दॅट आर अवेलेबल ऑन द मार्केट शेल्फ. त्याऐवजी मी एक रेसिपी सांगते. नवीन अन्नाची ओळख करून देताना बाळाच्या पचनशक्तीचा विचार करणं आवश्यक आहे. 3 प्रकारची धान्य, रागी, गहू, तांदूळ, मूग यापैकी कोणतीही असू शकतात. तिन्ही थोडी भिजवून गहू आणि रागीला मोड आले तर ग्रेट. उन्हात वाळवून घ्या 1 दिवस, दुसऱ्या दिवशी छान परतून घ्या, ड्राय रोस्ट करून घ्या. 3 चमचे जर तुम्ही मोड आलेली नाचणी म्हणजेच रागी घेत असाल तर त्यामध्ये 1 चमचा मुगाची डाळ घ्यायची. 3:1 या प्रमाणात हे मिक्सर करून बारीक पावडर करून एका स्टील किंवा काचेच्या डब्यात भरून ठेवा. हे झालं आपलं सेरेलेक तयार. मग ते तुम्ही दुधातून द्या किंवा पाण्यातून द्या, पण दररोज न चुकता दिवसातून 2 वेळा हे बाळाला द्यायचंच आहे. बाय द टाइम द बेबी इज 7 months, 7 महिन्याच्या बाळाला जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंड द्यायला सुरू करू शकता. कमी प्रमाणात लिटल बिट ऑफ एग व्हाईट आधी सुरू करायचं. जो पिवळा भाग असतो एग योक अंड्याचा, त्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट्स जास्त असतात, ते नंतर इंट्रोड्यूस करायचं. नेहमी सुरू करताना 1 चमचा ॲट अ टाइम, मग उद्या 2 चमचे, मग 3 चमचे. दॅट्स हाऊ द बेबी ग्रोज. सो हे असं 1 वर्षापर्यंत करायचं. बाय द टाइम द बेबी ग्रोज, 1 वर्षाच्या त्या बाळामध्ये इतकी कपॅसिटी असलीच पाहिजे की ते बाळ आपण जे खातोय ते अन्न खायला सुरुवात करेल. दॅट इज द साइन ऑफ गुड पेरेंटिंग. नो लाडप्यार पेरेंटिंग. थोडं आईस्क्रीमच चाखवून बघू, छोटा बिस्किटचा तुकडाच चारू. अरे आत्तापासूनच त्या बाळाला जंक फूड चाखवताय, कसं काय? आणि मग नंतर ओरडत बसायचं, माझं बाळ नुसतंच जंक खातंय, नॉर्मल जेवण जेवतच नाही. कसं? तुम्हीच तर चाखवलं त्याला हे सगळं. त्यामुळे 1 वर्षाच्या बाळाचा डाएट प्लॅन माझ्या काही आवडत्या रेसिपीजसोबत, व्हेजिटेबल प्युरेज माय फेवरेट, फ्रूट प्युरेज माय फेवरेट, एग्ज, राईस प्युरेज, फ्लॉवरची जी हिरवी पानं असतात ना, जी आपण फेकून देतो, व्हेजिटेबल प्युरेज बनवताना ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये ॲड करा. विटॅमिन के, आयर्न, सल्फर हे भरभरून मिळतं यातून. ज्या फॅमिलीमध्ये जीन्समधून ओबेसिटी रन करते, आई वडील हे जाड असतात, अशा मुलांना सुरुवातीपासूनच या सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस केल्या पाहिजेत. म्हणजे जेनेटिकली ओबेसिटी असली तरी ती ॲक्टिवेट होणार नाही. हा होता आपला 0 ते 1 वयोगट. आता 2 ते 3 वयोगटाकडे वळूया. 2-3 वर्षांच्या मुलांना साखर आणि मिठाच्या चवीतला फरक हा लक्षात यायला सुरुवात झालेली असते. चव कळायला लागते. जंक फूडची चव ही रजिस्टर झालेली असते. 2-3 वर्षांच्या मुलांना कधीच गोड केक, आईस्क्रीम, आज काय हा सण, चारा थोडी काजू कतली, उद्या काय तो सण, असं अजिबात करायचं नाही. 2-3 वर्षांच्या मुलांना जर तुम्ही बंगाली आहात, भात आणि मासे चाखवा. जर गुजराती असाल, मुठिया थेपला. जर महाराष्ट्रीयन असाल, मुगाचं धिरडं, पौष्टिक पिठाचं थालीपीठ. साऊथ इंडियन असाल, इडली, अप्पे, डोसा. जे तुम्ही खात आलात त्याची ओळख करून द्या. स्विगी, झोमॅटो इंट्रोड्यूस करू नका. मॅकडॉनल्ड्सला नका मुलांना घेऊन जाऊ, कारण यानंतर ती मुलं शाळेत जायला लागणार आहेत. त्यांचं डाएट, चव ही अशी परमनंटली बिल्ड करा की मित्राच्या डब्यातले फ्रेंच फ्राईज पण त्यांना एलियन वाटायला लागतील. अशी सुरुवात आपल्याला करायची आहे. 2-3 वर्षे वयोगटातल्या मुलांना त्यांचं स्वतःचं ताट हे बनवता आलं पाहिजे. ही आईची जबाबदारी असते. ताट बनवता आलं पाहिजे म्हणजे काय? त्यांना विचारा, बेटा 1 चपाती खाणार आहेस का 2? इथे तर मम्मी लोक डोक्यावर गण ठेवूनच उभ्या असतात. 3 आलू पराठे खाल्लेच पाहिजेत, नाहीतर बघतेच जेवणच देणार नाही. नो, नाही. तुम्ही काय करताय? मुलांना भूक लागलेली कळूच देत नाहीये. यू आर नॉट लेटिंग डिस्कवर द चाइल्ड हंगर. आज मला एकाच पोळीची भूक आहे. लेट द चाइल्ड डिसाइड की त्यांना किती खायचंय. कारण असं नाही केलं तर त्याचा रिझल्ट हा टीनेज ओबेसिटी, टीनेज डायबिटीज,
टीनेज थायरॉइड, पिरियड इश्यूज, ॲक्ने हा होतो. वी आर द डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड अँड नाव वी आर बिकमिंग द फॅटी लिव्हर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. मुलांना जेवण कसं करायचं हे शिकवायचं असतं. पोर्शन शिकणं मुलांसाठी खूप गरजेचं आहे. जॅपनीज लोक अमेझिंग आहेत या बाबतीत. प्रत्येक शाळेत न्यूट्रिशनिस्ट आहेत. पॅकेटमध्ये जेवण नाही बनणार हे त्यांना आत्तापासूनच सगळं शिकवलं जातं. करेक्ट वे ऑफ ईटिंग शिकवलं जातं. जपान इज फुल ऑफ राईस. ते पण खूप भात खातात, बट दे नो हाऊ टू डील विथ इट. पोर्शन कंट्रोल त्यांना खूप सुंदर पद्धतीने शिकवलं जातं. त्या मुलांना माहिती आहे मला इतकीच भूक लागली आहे. आपल्याला हे माहितीच नसतं. आपण नुसते खातच राहतो आणि मग पाहुणचार वेगळा. नाही बेटा, एक पुरी तर खावीच लागेल. हॅलो, ती पुरी मला कोणतंही हेल्थ बेनिफिट देणार नाहीये, फक्त वजनच ॲड करणार आहे. सो येस, ॲज अ सोसायटी वी ऑल नीड टू चेंज. शाळांमध्ये कंपल्सरी न्यूट्रिशनिस्ट अपॉइंट केले गेले पाहिजेत. मला जर असा योग आला कधी तर तो मी कधीच सोडत नाही. ॲटलिस्ट 200-300 मुलांना तर समजेल की हेल्दी इटिंग असतं काय. प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पोषणात न्यूट्रिशन प्लॅनमध्ये कोणता बदल होतो हे आपण बघू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण ॲडल्ट्स आजकाल फार बोलतो आणि ती गोष्ट व्हायरल होतीये, ती आहे प्रोटीन डेफिशियन्सी. पण या प्रोटीन डेफिशियन्सीचं जे मेन एज ग्रुप आहे ते आहेत माझे 4 to 8 years old. 4 ते 8 वर्षांची मुलं इतक्या सुंदर पद्धतीने वाढत असतात. उंची, वजन, दुधाचे दात पडतात, नवीन दात येतात. त्यामुळे पोषणाचं खरं महत्त्व या वयोगटात आहे. या वयोगटासाठी मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स आहेत प्रोटीन अँड कॅल्शियम, बोन्स अँड मसल्ससाठी. पण इथे ना काय प्रॉब्लेम होतो मी सांगते. आपल्याला वाटतं 1 ग्लास दूध. सगळ्याच आई लोकांचं युद्ध हे 1 ग्लास दूध पासून सुरू होतं आणि 1 ग्लास दूधवरच येऊन थांबतं. आधेमध्ये तर चला इतर बरीच युद्ध आहेतच. पण माझं सजेशन सगळ्याच आयांसाठी हे असेल की तुम्ही हे समजून घ्या, दूध तर ठीक आहे, पण इट इज नथिंग ॲज कम्पेअर टू एनी अदर फूड्स जे मी तुम्हाला आता सांगणार आहे प्रोटीनसाठी. 1 ग्लास दूध ग्रेट. तुम्ही 3-4 ग्रॅम प्रोटीन दिलं मुलांना. लहान मुलांची डेली प्रोटीनची गरज आहे 40 ग्रॅम्स. 40 ग्रॅम्स प्रोटीन आपल्या भारतीय डाएटमधून आणणं हे अवघड जाऊ शकतं. त्यामुळे थोड्याफार रेसिपीज ज्या मी सांगणार आहे त्या तुमच्या लहान मुलांच्या डाएटमध्ये ॲड केल्या तर मस्तच काम होईल. बेसन आणि मोड आलेल्या कडधान्याचे चिला बनवा. फ्रँकीसारखे दिसणारे हिरव्या मुगाचे चिला बनवा. त्यावर थोडा टोमॅटो, कांदा आणि लिटल बिट ऑफ चीज ॲड करा. आता अजून एक गोष्ट, पनीर, चीज आपल्याला वाटतं की गुड सोर्सेस ऑफ प्रोटीन, पण अनफॉर्च्युनेटली दोन्हीमध्ये फॅट पण जास्त असतं. त्यामुळे बाहेरचं पनीर रिस्ट्रिक्ट करा. घरी बनवलेलं पनीर 100% बेस्ट ऑप्शन. पनीर भुर्जी, चिला बनवताना थोडी 1 वाटी मेथी, पालक प्युरी हळूच ॲड करून टाका. मुलांना काय कोणालाच कळणार नाही आणि कोणतंही वॉर नाही. तुम्ही खुश, मुलं खुश. केचप इंट्रोड्यूस करू नका. दुसरा बेस्ट ऑप्शन म्हणजे टिक्की. बटाटा, रताळं, सोया चंक्स, टोफू, छोल्याची पेस्ट असे सगळे वेगवेगळे ऑप्शन्स वापरून ते मिक्स करून एकदम टेस्टी टिक्की बनवा. त्या मुलांना द्या खायला. थिंक किड्स प्लेट, थिंक प्रोटीन. मुलांच्या जेवणाचं ताट डोक्यात आलं की पहिला विचार हा प्रोटीनचा करायचाच. नेहमी असे कॉम्बिनेशन्स वापरा. डाळ प्लस दही, चिकन प्लस मोड आलेल्या कडधान्याची कोशिंबीर. 2 प्रकारचे प्रोटीन्स हे मुलांच्या ताटात असलेच पाहिजेत. आपण त्यांना देतो इडली सोबत केचप. अ बिग नो. आपण खातोय की इडली सोबत सांबार. तोंड वाकडं न करता आवडीनं त्यामधून शेवग्याची शेंग काढून खा त्यांच्यासमोर. ते मूल सुद्धा खाणारच. इफ द होल फॅमिली ईट्स, द चाइल्ड विल ईट. मला लोक म्हणतात की तू तर डॉक्टर आहेस म्हणून तुझी मुलगी हेल्दी आहे. पण नाही, आम्ही सगळे घरात सेम गोष्टी खातो.
प्रत्येक गोष्ट खाताना यातून काय न्यूट्रिशन मिळतंय हे डिस्कस करतो. तिच्या कानावर गोष्टी वर्षानुवर्ष पडतायत आणि मग त्याप्रमाणे ती तिच्या फूड हॅबिट्स डेव्हलप करते. हे खायचंय तर खायचंच आहे, खूप ऑप्शन्स नसतात पुढे. आम्ही पण खातोय, तुला पण हेच खावं लागेल. नो टँट्रम्स. बऱ्याच आयांचा अजून एक प्रश्न की इतके टँट्रम्स असतात तर मी देऊ तरी काय? देऊ तरी काय म्हणजे काय? पॅकेट फूड नाही द्यायचे. चिप्सऐवजी मखाने द्या. सारखं जाऊन पॅकेट का विकत घ्यायचे? सो प्रोटीन अँड कॅल्शियम 2 महत्त्वाच्या गोष्टी ॲड झाल्या डाएटमध्ये. दही. दही इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपण दही ताकाला महत्त्व द्यायला शिकलं पाहिजे. प्रोबायोटिक्सला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. विनेगर असणारी, पाण्यात फर्मेंट होणारी लोणची असतात. ऑइल फ्रीवाली, तेलात बनणारी नाही. फ्रेश पिकल्स म्हणतो आपण, ज्यात बीटरूट, मुळा, मिरची, गाजर असतं. हिवाळ्यात बनवतात ते लोणचं. हे तुमचं प्रीबायोटिक आहे. गट इश्यूज सॉल्व्ह होतील. इडली सांबार, कढी खिचडी दी बेस्ट. सो मम्मी लोकांनी लक्षात ठेवा, जेवण घरी बनवा किंवा बनवून घ्या कुककडून. स्विगी, झोमॅटो, बाहेर जाणं, ब्लिंकिट हे थोडं कमी करा. ट्राय अँड मेक एव्हरीथिंग ॲट होम. टीनेजर्सचं डाएट कसं असलं पाहिजे? हॉर्मोनल चेंजेस यायला सुरुवात झालेली असते. पीरियड क्रेविंग. इथे आयडियली 10 ते 14-15 वर्षांच्या मुलांसोबत जंकबद्दल बोलायला सुरुवात करायला हरकत नाही. कारण जेवढं तुम्ही नाही म्हणाल ना, तेवढं ते बॅकफायर होतं. 6, 7, 8, 9 या वर्षांमध्ये ना मुलं खूप इम्प्रेशनेबल असतात. जे आई बाबा बोलतात किंवा जे माझ्या घरात चाललंय, जे रुटीन आहे, आय एम फाईन विथ दॅट. बरोबर. शाळेतले मित्र पण आपल्याला इतकं इन्फ्लुएन्स नाही करू शकत, कारण ती फ्रेंडशिप इतकी इंडिपेंडंट नसते. पार्टीज पण आईबाबांसोबतच असतात. 8वी 9वी नंतर मात्र मुलं आपल्या पार्टी देणं सुरू करतात. तेव्हा एक मूल दुसऱ्या मुलासोबत संभाषण सुरू करतं की काय तू पिझ्झा नाही खात? सोशल आउटकास्ट झाल्याचं फिलिंग त्यांना लगेच येतं. पण ट्रेनिंग आणि ट्युनिंग लहानपणापासून केल्यामुळे त्यांना आता माहिती असतं की हे तर आपल्याला 2 पीसच खायचंय ना, मग मी थोडं तिथे आणि घरी जाऊन पोळी भाजी. त्यांना आता पैशांचा ॲक्सेस पण असतो, पॉकेट मनी. ते मूल आता स्वतः जाऊन आईस्क्रीम खाऊ शकतं आणि आपले कान बंद असतील तर ते आपल्याला सांगणार सुद्धा नाही. बऱ्याच पालकांना या वयातल्या मुलांना स्मोकिंग, अल्कोहोलची सवय लागू नये याचं एक प्रेशर असतं. त्याचप्रमाणे आपण जंक फूडला पण ट्रीट केलं पाहिजे की हे सारखं नाही, कधीतरी आणि थोडंसंच खाऊ शकता. बाहेर हॉटेलमध्ये पण फूड चॉईसेस तुम्ही स्मार्टली करा. ग्रीन सॅलेड 350चं असेल तर आपल्याला हॉटेलमध्ये ते खाताना टोचतं, पण गुलाबजाम 350चा आपल्याला नाही टोचत. सो माइंडसेट चेंज करा. ग्रीन सॅलेड, ताक आधी संपवा, त्यानंतर एखादा स्टार्टर, मग दाल राईस, ड्राय सब्जी. यात कुठेच फोमो नाही झाला, मैदा नाही आला आणि बाहेर छान पार्टी पण झाली. मॅकडीमध्ये सुद्धा गेल्यावर फ्राईज किंवा बर्गरपैकी काहीतरी एक घ्या, सोबत ग्रीन्स ॲड करा. मग मुलांची विचारसरणी अशी होते की हां, हे ठीक आहे, इट मेक्स सेन्स, मी असं सुद्धा खाऊ शकतो की. काही मुलींचे या वयात गोल्स असतात, क्रॉप टॉप घालायचे, ॲक्ने फ्री स्किन. मुलांना मसल्स हवे असतात. सो तुम्ही त्यांना त्यांचे गोल्स लक्षात आणून द्या आणि त्यासाठी असं खाणं गरजेचं आहे हे सांगा. मग ते काम खूप सोपं होतं आणि ते छान कन्व्हिन्स होतात, तुमचं ऐकतात. दुधावरती आजकाल खूप चर्चा होताना दिसते. लोक म्हणतात त्यामध्ये हॉर्मोन्स आहेत, अनहेल्दी आहे. दूध खरंच प्यायचं की नाही? सध्या आपण फूड ॲडल्ट्रेशनवरती खूप लढतो आहोत आणि हे ॲडल्ट्रेशन्स सगळीकडे आहेच. पनीरमध्ये, मसाल्यांमध्ये, भाज्यांमध्ये, सगळीकडेच. त्यामुळे माझं म्हणणं आहे की सगळं थोडं सोपं ठेवा. टेट्रा पॅकेजमध्ये जे दूध येतं ते 99% ऑफ द टाईम सेफ असतं. त्यामध्ये कोणतेच हॉर्मोन्स नसतात. त्यामध्ये अशा कोणत्याच गोष्टी नसणार आहेत ज्या अपायकारक आहेत. कारण टेट्रा पॅक म्हणजे शेल्फ लाईफ. टेट्रा पॅक हे एक ह्युमन मार्वल आहे.
ते आतमध्ये असणाऱ्या पदार्थाला कोणताही हार्म करत नाही. त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल, जर तो टेट्रा पॅक फुगलेला असेल तर खरेदी करायचा नाही. प्रिझर्वेटिव्स त्यामध्ये खूप कमी किंवा 0 असतात, त्यामुळे ते फुगतं. सिटीमध्ये ट्रस्टवरती गोठा शोधणं आणि प्रामाणिकपणे काम करणारी माणसं शोधणं हा टास्क असतो. त्यामुळे एकतर तुम्ही विश्वासू सोर्स शोधा किंवा टेट्रा पॅकसारखं भरवशाचं पॅकेजिंग शोधा, ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी प्रिझर्वेटिव्स मिळतील. गावात राहणाऱ्या लोकांसाठी दूध ही पर्वणी आहे. माझं मत यावर असं असेल की दूध हे खूप जास्त महत्त्वाचं अन्न नाही आहे. क्वालिटी कॅल्शियम, प्रोटीन इतर बऱ्याच सोर्सेसमधून मिळू शकतं. विटॅमिन ए, डी, ई, के पण मिळतील. पण मी गुगलवर काहीतरी वाचून, काहीतरी ऐकून ते पूर्णपणे फूड सोर्सच्या लिस्टमधून काढूनच टाकलंय असं करू नका. तुमचा एक रिलायबल, विश्वासू सोर्स शोधा. मॅगीपेक्षा तर नक्कीच हे हेल्दी असतं. महत्त्वाचं अन्न काढून टाकण्यासाठी असा एक्सक्यूज नको. फूड टू मच कॉम्प्लिकेटेड नाही करायचे. इफ यू आर हॅपी विथ द सोर्स, प्लीज हे अजिबात स्किप करू नका. मिल्क पावडर्स अजिबात वापरू नका. दुधात साखर नका घालू. दुधाचं सरबत नका बनवू. मुलांना आपण गूळ, मध दिलं तरीही ते अजिबात हेल्दी नाही आहे. डेट सिरप्स, शुगर, मोलॅसेस, हनी, ब्राऊन शुगर, जॅगरी, मॅपल सिरप काहीही खा, सगळ्याने तुम्हाला सेम कॅलरीज मिळतात. तुमचं वजन सारख्याच प्रमाणात वाढतं. शुगर स्पाइकसुद्धा सारखेच असतात. प्लीज यापासून सावध राहा. मुलांना अन्नाची चव कळू द्या. मुलांना प्लेन मिल्क द्या. A2 आणि पॅकेज मिल्कमध्ये सुद्धा कंपॅरिझन सुरू असतं. A2 काही फॅन्सी स्टफ नाही आहे. हे सगळं जुनंच आहे. आपल्या लहानपणी पण असंच होतं. सोशल मीडियावर त्याला इतकं हाईप का करायचं? लोकल A2 मिळालं, ग्रेट. नो फॅन्सी डाएट, नो ऑर्गॅनिक गुळ फॉर युअर बच्चू. मेक इट नॉर्मल, ओल्ड स्कूल, बोरिंग, जे आपण केलंय. नेक्स्ट टॉपिक, मुलांचं मोस्ट फेवरेट, आवडीचा विषय, चॉकलेट्स. चॉकलेट ही ट्रीट असते. ट्रीट मीन्स हेवी फॉर युअर बॉडी, हाय इन कॅलरीज. त्यामुळे थोडंसंच खायचंय आणि ती रोज खायची गोष्ट नाही. UK किंवा डेव्हलप्ड युरोपियन कंट्रीजमध्ये चॉकलेट्स महाग मिळतात. इंडियामध्ये 10 रुपयाला पण मिळतात, कारण इथे कोको पावडर खूप खालच्या प्रतीचं वापरतात. चॉकलेट कंपाऊंड लो क्वालिटी असतात. घाणेरडे लो क्वालिटी फॅट, पाम ऑइल भरभरून असतं, भरभरून शुगर असते. त्यामुळे आपल्याकडे लेट 20s-30s मध्ये प्री डायबिटिक्स बघायला मिळतात. प्रत्येक माणूस जेवणानंतर फ्रीजमध्ये गोड शोधणार, चॉकलेट्स खाणार, हे सगळं सुरू असतं. इन्ग्रेडियंट्स बघता इंडियन चॉकलेट्स आर फार फार वर्स्ट. त्यामुळे 2 बाईट रूल फॉलो करा. चांगल्या क्वालिटीचं, थोडं महाग असेल हरकत नाही, पण ते खा. न्यूट्रिशनमध्ये काहीही फरक पडत नाही. हाय फॅट, हाय कॅलरीज असणारच आहे. डार्क चॉकलेटमध्ये तर जास्त फॅट असतं, नाहीतर ते तोंडात धरूच शकणार नाही. शुगर नाही टाकायची आहे, मग त्याला पॅलेटेबल बनवण्यासाठी फॅट जास्त प्रमाणात ॲड केलं जातं. त्यामुळे मिल्क चॉकलेट्सच्या तुलनेत भरभरून कॅलरीज ह्या असणारच आहेत त्यामध्ये. सो बी केअरफुल. खा, पण ज्ञान घेऊन, सोर्सेस बघून खा. असं नका करू की मी डार्कवालं खातीये तर थोडं जास्त खाणार, किंवा शुगर फ्री लाडू आहे मग मी 2 खाल्ले. कारण शुगर फ्री हे फॅट फ्री नसतं, लो कॅलरीज नसतं. वेन एव्हर वी ईट हेल्दी, वी थिंक वी हॅव लायसन्स टू ईट मोर. सो या सगळ्या गोष्टींना बळी पडायचं नाहीये की डार्क चॉकलेट इज बेटर, A2 इज बेटर, शुगर फ्री इज बेटर, लो फॅट इज बेटर. जंक खायचंय खा, पण स्मार्टली, डोकं वापरून खा, कमी प्रमाणात खा. काही वर्षांपूर्वी आम्रखंड फक्त उन्हाळ्यात मिळायचं, उकडीचे मोदक फक्त गणपतीमध्ये, फराळ फक्त दिवाळीमध्ये, असं होतं. पण आता हे रोज मिळतंय, इझी ॲक्सेस आहे. या सगळ्या ट्रीट्स आहेत, आणि ट्रीट्स म्हणजे रोजचं जेवण अजिबात नाही. पिकी मुलांसोबत कसं काम करायचं, इथे पालकांना मी जबाबदार धरते.
मुलांनी जर फ्रेंच फ्राईज, नाचोस खाल्ले तर ते मूल मखाने कसं खाणार? मुलांना हेल्दी पिकी इटर्स बनवा, अनहेल्दी पिकी इटर्स नाही. मुलांचा एक माइंडसेट फिक्स्ड असतो. मूल जिद्दी असतं, मी भाजी नाही म्हणजे नाही खाणार, तू काहीही कर. मी म्हणेन ओके पराठा खा. पराठा बनवताना मी त्यामध्ये दुधी भोपळा बॉईल करून त्याची प्युरी पीठ मळतानाच टाकणार आहे. बॉईल ब्लेंडेड डन. कोणालाच काही समजणार नाही. टिक्की तर यासाठी प्राइज विनिंग असणार आहे. कोणतीही भाजी, पालेभाजी यात आरामात जाते. एखाद्या मुलाला जर सूप प्यायला आवडत नाहीये तर फोर्स करून त्याची लाईफ मिझरेबल करू नका. एक छान पुलाव बनवा विथ लॉट्स ऑफ वेजीज आणि टोमॅटोची कढी असं वेगळं नाव देऊन पुलावसोबत एक वाटी कढी द्या. सिंपल. एखादं मूल जास्त वेस्टर्न असेल, मॅक्सिकन राईस बनवा, त्यासोबत टोमॅटो डिप. रेसिपी सारखीच. ट्रबल स्पॉटवर तुम्ही आणि तुमचं मूल दोघेही येऊच नका. बाजारात नवनवीन येणाऱ्या गमीज खरंच फायद्याच्या असतात का? गमीज डज नथिंग. आपलं सगळ्यांचं ॲज अ रिस्पॉन्सिबल पॅरेंट एकच काम आहे की मुलांचं डाएट प्लॅन हेल्दी ठेवा. मग हे सगळं सप्लिमेंट करण्याची गरज लागत नाही. जर तसं होत नाहीये मग तुम्ही विचार करा. गमीज 100% ॲब्सॉर्ब होत नाही. बरेच फेक प्रोडक्ट्स पण असतात. हा एक प्रकारचा इमोशनल पूल आहे. हे सगळं खाल्ल्याने इतकं काही होणार नाहीये की तुमच्या मुलाचं आयुष्यच बदलून जाईल. त्याचं आयुष्य बदलणारे होल फ्रूट्स, होल व्हेजिटेबल्स, नट्स, डेअरी, एनी गुड फूड ग्रुप या सगळ्याने. सो प्लीज अवॉइड वेस्टिंग मनी. आपल्या मुलांसाठी 5 सर्वात वाईट खाद्यपदार्थ. कोलेस्ट्रॉल फ्री बटर, मार्जरीन. डालडा आपण खात नाही. आपल्या प्रेस्टीजवर यायचं डालडा म्हटलं की. ट्रान्स फॅट असायचे ते. सो मार्जरीनमध्ये ते सगळं आहे जे डालड्यामध्ये असतं. मोस्ट अनहेल्दीएस्ट फॉर्म ऑफ फॅट, हायड्रोजिनेटेड ट्रान्स फॅट. पण लोक त्याला कोलेस्ट्रॉल फ्री स्प्रेड, प्लांट फेड बटर असं नाव देऊन विकतात. भारतीय या बाबतीत जागरूक असायला हवेत. इथे आरामात फूड प्रोडक्ट्सवर काहीही लिहून ब्लफ केलं जातं. कोलेस्ट्रॉल फ्री ऑइल आपण विकत घेतो. ऑइलमध्ये कधीच कोलेस्ट्रॉल नसतं. बाय डिफॉल्ट ऑल ऑइल्स आर कोलेस्ट्रॉल फ्री. कोलेस्ट्रॉल ॲनिमल्सपासून येतं. दही, दूध, नॉनव्हेज, एग यॉकमधून येतं. नो प्लांट हॅज कोलेस्ट्रॉल. प्लांट हॅज ट्रायग्लिसराइड्स. VLDL, LDL, HDL रिपोर्ट्समध्ये येतं ना ते लिहून. ते सगळं वाढतं ऑइलने. हाय इन कॅलरीज, हाय इन फॅट हे आहेच, पण आपण विकत घेतो हाय कोलेस्ट्रॉलच्या नावाखाली. ब्लफ करणं इथे सोपं आहे. मार्जरीन हे मेजर इन्ग्रेडियंट असतं केक, बिस्किट्स, पेस्ट्रीमध्ये. म्हणून मॅक्सिमम मुलं या सगळ्याला ॲडिक्टेड होतात. कॅन्सर पर्सेंटेज आपल्या सोसायटीमध्ये वाढण्याचं एक कारण. प्रिझर्वेटिव्स प्लस मार्जरीन हे लिथल कॉम्बो आहे शरीरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी. राईट फ्रॉम हॉर्मोन्स टिल युअर मेटाबॉलिझम. दुसरं, इन्स्टंट फूड, इन्स्टंट सूप. इंडियामध्ये ना पाकिटावर तुम्ही काहीही लिहा, इन्स्टंट विकलं जातं कारण एज्युकेशन नाही आहे. इन्स्टंट नूडल, इन्स्टंट पास्ता सगळं इन्स्टंट अवॉइड करायचं. नंबर 3, केचप. आय नो तुम्ही मला शिव्याच घालणार आहात, पण अजिबात नाही. त्याऐवजी खजूर इमली चटणी द्या. घरची बनवलेली, पॅकेटमधली नाही. जितकी द्यायची तेवढी द्या. थेपला, स्टफ पराठा विथ अनलिमिटेड चटणी. फुल ऑफ आयर्न, इम्युनिटी बूस्टर, विटामिन सी. नंबर 4, worst thing to introduce a child is mayonnaise. No matter what. रिप्लेसमेंट आहे दहीवाले डिप्स. नंबर 5, प्रत्येक भारतीय आईला ही गोष्ट समजली पाहिजे की सोडियम. चिप्स हाय सोडियम, ब्रेड सोडियम, केचप, जॅम, मेयो, नूडल्स इतकं सोडियम खातोय आपण, इतकं सोडियम खातोय. त्यामुळे आपण ब्लोटेड, पफी असतो. झोपेच्या तक्रारी येतात.
बच्चू ADHD हायपर ॲक्टिव्ह होतंय. सो हे 5 पदार्थ जेवढे कमी तेवढं उत्तम. मुलांसाठी सर्वोत्तम खाद्यपदार्थ कोणते? ओके, हे बोरिंगवालेत, पण पहिलं ताक. कटकट कमी, बरीच मुलं आवडीनं पितात. मुलांचं बॉडी ब्रेन ट्यून करायला शिका की ताक. हायड्रेशन मिळालं, प्रोटीन थोडं मिळालं, प्रोबायोटिक्स गेले, ज्यासाठी आपण नेहमीच लढतोय. त्यामुळे 100% बेस्ट. दुसरं आहे ग्रीन व्हेजिटेबल्स, जे लोकल आहेत. प्लीज डोंट गो अँड बाय केल, एक्सपेन्सिव्ह सलाड्स. रेग्युलर दुधी भोपळा, कोबी, गाजर, काकडी, शेवग्याच्या शेंगा. गो लोकल. नंबर 3, फ्रेश फ्रूट्स. आंबा मुलांना खायला घाला, आंबा प्यायला देऊ नका. आमरस, मिल्कशेक, मिठाई, आईस्क्रीम नो. आंबा, कलिंगड, ताडगोळा, ज्याला आपण आईस ॲपल म्हणतो, डायरेक्ट खायला घाला. नंबर 4, मिलेट्स इंट्रोड्यूस करा मुलांना. मिलेट्स म्हणजे नाचणी चिप्स नाही हां. नाचणी पराठा, ज्वारीची भाकरी, ज्वारीचे धपाटे. तुम्ही पण किती खुश व्हाल हे खाल्लं मुलांनी तर. ते ग्लुटीन फ्री आहे, जे मुलांच्या पोटाला हवंय. ट्रेडिशनल आहे. हे मस्ट आहे. 1 मील इन अ डे ऑफ मिलेट्स. नंबर 5, पल्सेस, डाळी. प्रत्येक दिवशी बनवा. राजमा, डाळी, चना, मूग रोज खा. उत्तम प्रोटीन सोर्सेस. आता मुलांच्या डब्यासाठी असं काहीतरी जे हेल्दी, न्यूट्रिशियस असेल आणि मूल तो डबा खाऊन येईल, यासाठी टिप्स. मुलांना जर चायनीज आवडतं, सो इडली बॅटरमध्ये थोडे स्प्राउट्स, नाचणी पीठ, ओट्स ॲड करा. क्वालिटी एन्हान्स करा फूडची. त्याला एक मस्त चायनीज तडका द्या. अवॉइड अजिनोमोटो. थोडा सोया सॉस, विनेगर, कांद्याची पात, उसळी, ढोबळी मिरची, लाल, पिवळी किंवा हिरवी सुद्धा. इडली चिली, ढोकळा चिली द्या. सँडविचपेक्षा ओपन टोस्ट द्या. हमस सोबत व्हेजिटेबल्स दिले, टोस्ट छान करा. थोडे ऑलिव्हज ॲड करा. सोबत थोडा अननस द्या. थोडं कष्ट घ्यावं लागतं, पण हे असंच असतं. उकडलेले मूग किंवा कोणतेही स्प्राउट्स आणि रताळं उकडून त्यासोबत चिंचेची चटणी. सोबत चॉईस ऑफ व्हेजिटेबल्स, गाजर, बीट किसून, डाळिंबाचे दाणे. हे खूप छान लागतं. अर्धा चमचा शेव ॲड करा. मुलं आवडीने खातात. रॅप्स, फ्रँकीज, रोल्स सुपर फेवरेट आहेत. चपातीवर बनवा. थेपला पिझ्झा, कोबी पराठा. बी मोर क्रिएटिव्ह. माझ्या सगळ्या लहान मित्रमैत्रिणींना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.